आता वेळ झालेली आहे ती आमच्या दिल से राऊंडची. दिल से राऊंडमध्ये हा फोन जादूचा फोन आहे जो कुणालाही लागतो जगामध्ये. तर आता बघूया आज तुम्ही दोघी जणी कोणाला फोन लावताय. मला असं वाटतं आपण सुरुवात करूया मृणाल पासून. हॅलो अप्पा, मी मृणाल बोलते. गेले खूप दिवस मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं आणि आज इथे मी खुपते तिथे गुप्ते नावाच्या एका, तुमच्या भाषेत सांगायचं तर एका उत्तम कार्यक्रमात आलेली आहे. आणि तिथे माझे मायबाप प्रेक्षकही माझ्यासमोर आहेत आणि त्यांच्या साक्षीनं मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. गेले काही दिवस महाराष्ट्रात मी जिथे जिथे जाते तिथे तिथे अप्पा मला लोक मुजरा करतात आणि मला तुमची खूप आठवण येते. तुम्हाला आठवतं तुम्ही परदेशात होतात आणि तेव्हा तुम्हाला कळलं की तुमची लहानगी मृणाल अजून जी शाळेत शिकते तिला पहिल्या तिच्या अभिनयासाठी, प्रोफेशनल अभिनयासाठी विचारलं गेलं आणि ते स्वामी कादंबरीवर आधारित रमाबाईंच्या भूमिकेसाठी. आणि तुम्ही जेव्हा भारतामध्ये आलात तेव्हा मला मुजरा ठोकला होता. मला तेव्हा एवढी लाज वाटली होती. हे जाणवलं होतं की मी खूप लहान आहे, माझी सुरुवात आहे फक्त, आणि हे फक्त कौतुक आहे. पण गेल्या काही दिवसांमध्ये जेव्हा मी राजा शिवछत्रपतीमध्ये जिजाबाईंची भूमिका केली तेव्हा प्रत्येक क्षणी मला तुम्ही आठवत होता. त्यातला प्रत्येक क्षण, प्रत्येक सीन मी तुमच्यासाठी केला होता. तुम्ही माझं बोट धरून मला दऱ्याखोऱ्यांमध्ये फिरवलं, सह्याद्रीच्या प्रेमात पाडलं आणि शिवाजी महाराजांच्या सुद्धा. मराठ्यांचा इतिहास किती मोठा आहे, किती जाज्वल्य आहे, त्यापासून किती प्रेरणा घेऊ शकतो हे तुम्ही मला शिकवलं. आणि जिजाबाईंची भूमिका करताना हे सगळं मी जगले. एका प्रसंगामध्ये मला आठवतं, वृद्ध झालेल्या जिजाबाई आणि राज्याभिषेकाच्या प्रसंगाच्या आधी शिवबा त्यांना भेटायला येतात आणि त्या मायलेकरांना फक्त माहिती असतं की कशा कशामधून ते गेलेत, किती सखे सोबती त्यांनी गमावलेले आहेत, जीवाचं रान केलेलं आहे, संसार केला नाही, शांत सुखी आयुष्य जगले नाहीत, सतत स्वातंत्र्याचा, स्वराज्याचा ध्यास घेतला, अशी ती असामान्य मायलेकरांची जोडी. ती फक्त एकमेकांकडे बघते आणि त्या दोघांच्याही डोळ्यात पाणी येतं. शिवबा आपल्या आईच्या डोळ्यातलं पाणी पुसतात आणि म्हणतात की आजचा क्षण हा हसायचा क्षण आहे. आणि जिजाबाई त्यांना सांगतात, होय रे माझ्या लेकरा, हे आनंदाश्रू आहेत. आपा हा सीन मी केला आणि क्षणभर मी विसरून गेले मी कोण आहे, क्षणभर मी विसरून गेले मी कुठे आहे. भानावर आले तेव्हा बघितलं बाबासाहेब पुरंदरे मला मुजरा करत होते. त्याहून चित्तथरारक घटना सीन संपल्यावर घडली. बाबासाहेब माझ्या जवळ आले, त्यांनी मला जवळ घेतलं, अगदी तुम्ही घ्यायचात तसं. त्यांच्याही डोळ्यात पाणी होतं आणि ते म्हणाले, मृणाल मला माहिती आत्ता तुझ्या मनात काय आहे, क्षणभर मी तुझा आप्पा आहे असं समज. तुमची कमी त्या 90 वर्षाच्या तपस्वीनी भरून काढली आप्पा. पण मला माहिती आहे तुम्ही जिथे कुठे आहात तिथून माझ्याकडे बघताय आणि मी योग्य मार्गावर चालले याचा तुम्हाला अभिमान आहे. फोन ठेवते आप्पा. मजा ताई, तुम्ही कोणाला फोन लावणार? मी माझ्या फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड असलेल्या दुर्गाबाईंना, थोर विदुषी दुर्गाबाईंना फोन लावते. हॅलो दुर्गाबाई, मी तुमची अगदी सगळ्यात छोटी मैत्रीण, जिला तुम्ही प्रेमाने नारद दुहिता म्हणून संबोधत होतात, बोलते. हो, तुम्हीच मला संगीतकार बनवलंत हे मी कसं विसरीन. आज मला ना तुमचा 90वा वाढदिवस आठवतोय. तुमची बहीण कमलाताई सोहनी, पहिली महिला शास्त्रज्ञ, काय मला तुमच्या दोघींविषयी अगदी म्हणजे गार्गी मैत्री असल्यासारख्या मला अभिमान वाटायचा आणि मी तुमच्याकडे पाहत राहायचे. तुमच्या वाढदिवसाला मी एक गाणं म्हटलं, पत्रकार सारे जमले होते आणि माझे हातपाय अतिशय थंडगार पडले होते. गाणं संपल्यानंतर तुम्ही प्रेमाने माझा हात हातात घेतलात आणि म्हणालात, कोल्ड फ्रॉम आउटसाइड, बॉम्ब फ्रॉम इनसाइड.
किती छान. तुम्ही माझ्या फ्रेंड फिलॉसॉफर अँड गाईड जरी असलात तरी अगदी नातीसारखं प्रेम केलं. मला खरी आजी नाही, पण तुम्ही मात्र कायम मला आधार दिलात. माझ्या साहित्याचा आधार, संगीताचा आधार. कारण प्रत्येक गाणं रेकॉर्ड करण्यापूर्वी, कविता रेकॉर्ड करण्यापूर्वी मी तुमच्याकडे मार्गदर्शन घ्यायला आदल्या दिवशी यायचे, आठवते ना? या नात्याविषयी मी फक्त कुसुमाग्रजांच्या शब्दात सांगू शकेन, नात्यास नावा पुल्या देऊ नकोस काही, साऱ्याच चांदण्यांची जगतास जाण नाही. नमस्कार करते. पुन्हा भेटेन. असा थोर कलावंतच दुसऱ्याला घडवू शकतो. खूप छान वाटत असेल त्यांना. हे सेगमेंट आम्हाला लोकांना रडवण्यासाठी किंवा त्यांना इमोशनल करण्यासाठी नसतं, तर त्यांना हा आनंद देण्यासाठी असतो. तुम्ही देखील हा आनंद घेऊन बघा कधीतरी. खूप छान वाटेल, खूप हलकं वाटेल. मृणाल, आम्ही ऐकलंय म्हणजे असं की काहीतरी की तू फार अगदी छान गातेस म्हणून. नाही नाही, आणि आज माझी कंप्लीट गुगली याचा तुमचा विचार दिसतोय. ऐकूया. ओ गॉड. नाही कशी म्हणू तुला म्हणते रे गीत, परिसारे हलक्याने आड येते रीत. नाही कशी म्हणू तुला येते जरा ठाम, परी हिरव्या वळणांनी जायचे न लांब. नाही कशी म्हणू तुला म्हणते रे गीत, परिसारे हलक्याने आड येते रीत. नाही कशी. आणि आता वेळ झालेली आहे ती रॅपिड फायर क्वेश्चन्सची. मृणाल कुलकर्णी, तुमच्या मते आजची चांगली लेखिका कोण? रेणुका शहाणे की निशिगंधा वाड? रेणुका शहाणे. खरं पुणेरी सौंदर्य कोणतं? मृणाल कुलकर्णी की सोनाली कुलकर्णी? पुणेरी सौंदर्य आय थिंक मृणाल कुलकर्णी. शिवाजी महाराजांच्या भूमिकेला कुणी जास्त न्याय दिला? अमोल कोल्हे का महेश मांजरेकर? अमोल कोल्हे. कोणती कुलकर्णी जास्त आवडते? पुन्हा एकदा, सोनाली कुलकर्णी ज्युनियर की सोनाली कुलकर्णी सिनियर? मोठी सोनाली कुलकर्णी. तुझ्या मते कोणता दिग्दर्शक संवेदनशील आहे? रविराय की संजय सुरकर? दोघेही, पण रविराय जास्त. आणि आता पद्मजा फेडाणी, आवडता कवी? अटल बिहारी वाजपेयी का व्ही.पी. सिंग? अटलजी. तुमचं आवडतं गाणं लवलव करी पात का केव्हा तरी पहाटे? बापरे. केव्हा तरी. आवडती गायिका बेला शेंडे की श्रेया घोषाल? श्रेया. कोणता गायक जास्त डोक्यात जातो? आय स्वेअर. हिमेश रेशमिया की अन्नू मलिक? सोपं आहे. दुसरंच अनु मलिक. कोणतं सरकार जास्त पारदर्शक वाटतं? भारतीय जनता पार्टी का राष्ट्रीय काँग्रेस? राजकारणाच्या बाबतीत मला अजिबात इंटरेस्ट नाही, त्यामुळे हा प्रश्न मला नाही विचारला तरी चालेल. पण संस्कार थोडे बीजेपी वाल्यांचे आहेत. एनिवे, पण ह्या कार्यक्रमाची आम्ही एक रिक्वेस्ट करतो. या कार्यक्रमाच्या शेवटी अवश्य एकदम वेगळं गाणं आम्हाला ऐकायचं अगदी तुमच्याकडनं. एक वेळी आजमावू पाहते आहे मला, अंतरीही ऐन वेळी टाळते आहे मला. एक वेळी आजमावू पाहते आहे मला, अंतरीही ऐन वेळी टाळते आहे मला. एक वेळी. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे खुपते तिथे गुप्ते, झी मराठी, 135 कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉक्टर ॲनी बेझंट रोड,
वरळी, मुंबई 400018. चूकबुल द्यावी घ्यावी पाहत रहा खुपते तिथे गुप्ते.